नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 9 सायन्स लेसन नंबर फर्स्ट, दॅट इज द लॉज ऑफ मोशन. आणि याच्यामध्ये आपल्याला मोशन, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय हे बघायचं आहे. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची जर पीडीएफ पाहिजे असेल तर ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला इथं सर्व व्हिडिओ मिळत राहतील क्लास 5th to 10th पर्यंत. त्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला जाऊया समोर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडियाज फर्स्ट सोशल ई लर्निंग प्लॅटफॉर्म नून अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड लाईव्ह क्लासेस फ्रॉम 9 to 12th. म्हणजे क्लास 9 to 12th पर्यंत तुम्हाला फ्री लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत ओनली ऑन नून ऍप. आता नून ऍप डाउनलोड कसं करायचं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आता तुम्हाला तो फ्री काय मिळणार आहे तर बघा, डेली लाईव्ह फ्री क्लासेस मिळणार आहेत, फ्री नोट्स अँड एंड ऑफ द क्लासेस म्हणजे क्लासेसच्या एंड नंतर तुम्हाला फ्री नोट्स मिळणार आहेत, एमसीक्यू तुम्हाला मिळणार आहेत. एमएससीएटी साठी इथं महत्वाचे क्लासेस सुरू झालेले आहेत लाईव्ह. ठीक आहे, ठीक आहे. एमएससीएटी साठी तर आताच एमएससीएटी साठी इथे तुम्ही ऍप डाउनलोड करा. फ्री लाईव्ह क्लासेस आहेत एमएससीएटी साठी, तुम्हाला 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही. नीट साठी सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत. ठीक आहे, जेडब्ल्यू साठी सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत. तर आताच हे ऍप डाउनलोड करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनलिमिटेड डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा असणार आहे. इथं मी सुद्धा शिकवतो 9वी आणि 10वी साठी. तर आताच हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. चला जाऊया आजच्या आपल्या या व्हिडिओकडे. तर बघा मित्रांनो, तुम्ही आता नववी मध्ये आलेल्या अगोदर 8वी मध्ये होते. मग आल्यानंतर तुम्हाला तुमचे चॅप्टर कोणकोणते आहेत म्हणजे तुम्हाला चॅप्टर कोणकोणते आहेत, तुमचे प्रकरण कोणते आहेत तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. चला इथं आपण बघून घेऊया. हे सगळं आपण शिकणार आहे आमच्या या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, पहिला चॅप्टर आहे ते आहे लॉज ऑफ मोशन. काय आहे लॉज ऑफ मोशन? याच्यामध्ये आपण मोशन बद्दल स्टडी करणार आहे. दुसरा आहे वर्क अँड एनर्जी. वर्क काय असतो, एनर्जी काय असते हे आपण इथे लर्न करणार आहे. तिसरं आहे करंट इलेक्ट्रिसिटी, म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी बद्दल आपण इथे लर्न करणार आहे. नंतर आहे मेजरमेंट ऑफ मॅटर, म्हणजे मॅटरला कशा प्रकारे आपण मेजर करतो ते आपण लर्न करणार आहे. पाचवा आहे ऍसिड, बेस आणि सॉल्ट. ऍसिड काय आहे, बेस काय आहे, सॉल्ट काय आहे आपण लर्न करणार आहे. नंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, म्हणजे प्लांटचं क्लासिफिकेशन करणार आहे. त्यानंतर एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम, म्हणजे इकोसिस्टीम मध्ये कशी एनर्जी फ्लो होते हे आपण लर्न करणार आहे. नंतर आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब. जे मायक्रोब असतात काही युजफुल असतात तर काही हार्मफुल असतात, त्याच्याबद्दल आपण लर्न करणार आहे. नंतर आहे इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट बद्दल आपण लर्न करणार आहे. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बद्दल आपण लर्न करणार आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट याच्याबद्दल लर्न करणार आहे. स्टडी ऑफ साऊंड, कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट, सबस्टन्सेस इन द कॉमन यूज, लाईव्ह प्रोसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, कोणकोणते महत्वाचे प्रोसेस असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ते आपण लर्न करणार आहे. हेरिडिटी अँड व्हेरिएशन हे सुद्धा आपण लर्न करणार आहे. हेरिडिटी काय असतं, 10वी साठी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. ठीक आहे. त्यानंतर आहे इंट्रोडक्शन टू द बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय हे आपण लर्न करणार आहे. नंतर आहे लास्ट वाला ऑब्झर्विंग द स्पेस अँड टेलिस्कोप. या सगळ्या गोष्टी आपण इथे लर्न करणार आणि ऑब्झर्व करणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. चला आता पहिलाच टॉपिक आहे आपला मोशन म्हणजे काय. बघा मित्रांनो, मोशन म्हणजे काय डेफिनेशन बघूया, त्यानंतर मी तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगतो. बघा, मोशन इज द फेनॉमेनॉन इन विच द ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ओव्हर टाइम. बघा आता मोशन म्हणजे काय आहे, व्हेन द ऑब्जेक्ट चेंजेस इट पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट सराउंडिंग. ठीक आहे, म्हणजे त्याच्या सराउंडिंग सोबत जर कम्पेअर केलं जर ऑब्जेक्टला, आणि ठीक आहे, आणि जर त्याने पोझिशन चेंज केली तर आपण त्याला मोशन म्हणतो. ठीक आहे, मोशन इज द फेनॉमेनॉन इज द ऑब्जेक्ट चेंजेस इट पोझिशन ओव्हर टाइम, म्हणजे टाइम नुसार पोझिशन चेंज होते विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. याला आपण काय म्हणतो, मोशन म्हणतो. म्हणजे अगोदर ऑब्जेक्ट इथं होता, बरोबर आहे, या ए पोझिशनवर होता, नंतर तो समोर गेला आणि या बी पोझिशनवर आला. म्हणजे काय झालं, या ऑब्जेक्टनं पोझिशन चेंज केली विथ रिस्पेक्ट टू दिस सराउंडिंग. सराउंडिंगला काय आहे, ए आपण म्हणूया. ठीक आहे, म्हणजे ही ऑब्जेक्ट मोशन मध्ये होता असं आपण याला म्हणू शकतो का, तर हो म्हणू शकतो. ठीक आहे, चला आता खाली काय एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पल वरून आपण आपल्याला सांगायचं आहे की तिथं मोशन होतं का किंवा तिथं मोशन आहे का. बघा, कॅन यू टेल द फ्लाइट ऑफ द बर्ड.
म्हणजे उडणारे पक्षी. आता उडणारे पक्षी तुम्हाला माहित आहे एका जागेतून दुसऱ्या जागी जातात. ठीक आहे, याचा अर्थ इथं काय आहे, तर इथं मोशन आहे. इथं काय आहे, मोशन आहे. त्यानंतर दुसरं बघा, स्टेशनरी ट्रेन म्हणजे थांबलेली ट्रेन. स्टेशनरी म्हणजे काय, थांबलेली ट्रेन. आता शब्दामध्येच आहे थांबलेली, म्हणजे इथं मोशन असणार का, तर इथं मोशन नसणार. म्हणजे ऑब्जेक्ट काय आहे, नो मोशन, इथं मोशन नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा मित्रांनो इथं, द लिव्स फ्लाइंग थ्रू द एअर, जे पानं आहे ते हवेमध्ये उडत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हवेमध्ये उडत आहे. याचा अर्थ काय आहे, इथं मोशन आहे. मोशन आहे त्यावेळेस ते हवेमध्ये उडत आहेत ना, म्हणजे इथं काय आहे, मोशन आहे. त्यानंतर आहे अ स्टोन लेईंग ऑन अ हिल. अ स्टोन लेईंग ऑन अ हिल म्हणजे एखाद्या हिलवर ठेवलेला स्टोन. तिथं मोशन असेल का, तर नाही, तो स्टेशनरी असेल, रेस्ट मध्ये असेल, म्हणजे इथं मोशन नाही. ठीक आहे. म्हणजे दो ऑब्जेक्ट पोझिशन चेंज करतो विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग और ओव्हर टाइम. ठीक आहे, तिथं मोशन असते. ठीक आहे, तिथं मोशन असते. क्लिअर झालंय. चला जाऊया समोर. आता मोशनचे टाईप कोणकोणते आहेत ते आपण सर्वात अगोदर बघूया. टाईप ऑफ मोशन. एक आहे रेक्टिलिनियर मोशन, म्हणजे स्ट्रेट मध्ये. स्ट्रेट मध्ये ज्यावेळेस आपण ट्रॅव्हल करतो ना, त्याला आपण रेक्टिलिनियर मोशन म्हणतो. सर्क्युलर मोशन, अशा प्रकारे सर्क्युलर जर आपण मूव्ह करत असेल, फॉर एक्झाम्पल द मोशन ऑफ द अर्थ, जे अर्थ मोशन करते ना अराउंड द सन, त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणू शकतो. नंतर आहे रोटेशनल मोशन, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट त्याच्या ऍक्सिस भोवती जर रोटेट करत असेल, फॉर एक्झाम्पल व्हील ऑफ द व्हेकल. व्हील ऑफ द व्हेकल. ठीक आहे, व्हील ऑफ द व्हेकल एक आहे, एक रोटेशनल मोशनचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर पेरोडिक मोशन. पेरोडिक मोशन म्हणजे स्विंग. स्विंग तुम्ही पाहिलंय. ठीक आहे, पुन्हा त्याच जागी येतो स्विंग. ठीक आहे, म्हणजे याला आपण पेरोडिक मोशन असं म्हणू शकतो. ठीक आहे, समजले. आता महत्वाचा टॉपिक आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स म्हणजे काय. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. आता बघा, सर्वात अगोदर डेफिनेशन बघूया, त्यानंतर मी तुम्हाला या चित्रामध्ये काय हे एक्सप्लेन करणार आहे. बघा, distance is the length of the actual path traveled by an object in a motion while going from one point to the another point. डिस्टन्स म्हणजे काय, तर जो काही ऍक्च्युअल पॅथ ट्रॅव्हल केलेला आहे ऑब्जेक्टनं, ऍक्च्युअल पाथ. ठीक आहे, व्हाईल गोइंग फ्रॉम द वन प्लेस टू अनदर प्लेस, म्हणजे एका प्लेसवरनं दुसऱ्या प्लेसवर जाताना जो काही ऍक्च्युअल पॅथ ट्रॅव्हल केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तो असा गेला असेल तर असा, असा गेला असेल तर असा, जो काही ऍक्च्युअल पॅथ आहे याला म्हणायचं डिस्टन्स. याला काय म्हणायचं, डिस्टन्स म्हणायचं. ठीक आहे. व्हेर ॲज द डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. म्हणजे पॉइंट ए आणि पॉइंट बी आहे. ठीक आहे. आता बघा, जर मी असं जर गेलो, म्हणजे हे जे काय काय झालं, जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, जे काही पॅथ मी फॉलोड केलेलं आहे ऍक्च्युअल, याला म्हणायचं डिस्टन्स. याला काय म्हणायचं, डिस्टन्स म्हणायचं. ठीक आहे. पण पॉइंट ए आणि पॉइंट बी या दोन मधले जे काही मिनिमम डिस्टन्स असते, मिनिमम डिस्टन्स, याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट, मिनिमम डिस्टन्स. आता मिनिमम डिस्टन्स कधी असणार, व्हेन वी ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट डायरेक्शन. ज्यावेळेस आपण स्ट्रेट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करणार ना, त्यावेळेस ते मिनिमम डिस्टन्स असणार, अदरवाईज मिनिमम डिस्टन्स नसणार. ठीक आहे, म्हणजे याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. आता बघा, इथं तुम्हाला दिसेल, इथं आहे शीतल आणि प्रशांत हाऊस, म्हणजे इथं दोघांचं घर आहे, बहीण भावाचं. ठीक आहे. आता ज्यावेळेस काय झाली, शीतल काय गेली, संगीताच्या घरी गेली, 500 मीटर चालत गेली. त्यानंतर तिथून ती काय गेली, शाळेमध्ये गेली 1200 मीटर चालत. म्हणजे तिला पूर्ण चालावं लागलं 1200 मीटर अधिक 500 मीटर अधिक 1200 मीटर. ठीक आहे, म्हणजे तिला टोटल तिथं 1700 मीटर चालावं लागलं, बरोबर आहे, शाळेमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं, याला म्हणायचं डिस्टन्स. याला काय म्हणायचं, डिस्टन्स म्हणायचं. ठीक आहे. पण बघा, आता जर बघितलं आपण या घराचं आणि शाळेचं जर अंतर बघितलं, या दोघांमधलं शाळेचं आणि घराचं अंतर किती आहे, तर दोघांमधलं अंतर फक्त 1300 मीटर आहे. ठीक आहे, मग 1300 मीटर काय झालं, तर दोघांमधलं मिनिमम डिस्टन्स ते आहे, त्याला म्हणायचं, सॉरी, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट म्हणायचं, मिनिमम डिस्टन्स बिटवीन द टू पॉइंट. ठीक आहे. आणि जे काय ऍक्च्युअल पॅथ आहे, म्हणजे ती 500 मीटर चालत गेली, नंतर 1200 गेली, त्याला ऍक्च्युअल पॅथ, याला म्हणायचं डिस्टन्स. याला काय म्हणायचं, डिस्टन्स म्हणायचं. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. चला, इथे तुम्हाला अजून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बघा, ही व्हेकल या पी पॉइंट वरनं क्यू पॉइंट वर गेली, पी वरनं क्यू वर गेली,
म्हणजे तिला 360 मीटर चालावं, या डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागलं. ठीक आहे. म्हणजे इथं बघा, इथं डिस्टन्स किती आहे, इथं डिस्टन्स किती आहे, म्हणजे पी पॉईंट आणि क्यू पॉईंट मध्ये डिस्टन्स किती आहे, 360 मीटर आहे ना, 360 मीटर. कारण हे स्ट्रेट डायरेक्शन मध्ये आहे. मग स्ट्रेट डायरेक्शन मध्ये असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असणार, सारखंच असणार बघा. डिस्टन्स किती भरलं, 360 किलोमीटर. आता डिस्प्लेसमेंट किती भरणार, डिस्प्लेसमेंट 2 पॉईंट मधलं. म्हणजे बघा, तो पी पॉईंट वर होता, क्यू वर गेला, म्हणजे 360 मीटर त्याला चालावं लागलं. ठीक आहे, या गाडीला. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्ही सारखे आहेत तिथं. म्हणजे यावरून आपल्याला असं समजते की ज्यावेळेस आपण स्ट्रेट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतोय, ठीक आहे, त्यावेळेस काय असतं, तर त्यावेळेस डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे सेम असतं. ज्यावेळेस आपण स्ट्रेट डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करतो ना, त्यावेळेस डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतं, सेम असतं. या गोष्टी मला ध्यानात ठेवायच्या आहे. क्लिअर आहे? ओके, चला. आता बघा काय झालंय, आता बघा काय झालंय. आता ही जी व्हेकल आहे ना, ही काय केली, या क्यू वर गेली आणि क्यू वरनं पुन्हा पी वर आली. ही जी व्हेकल होती ना, या क्यू वर गेली आणि पुन्हा क्यू वरनं पी वर आली. म्हणजे त्याला 360 किलोमीटर ट्रॅव्हल करावं लागलं आणि पुन्हा 360 किलोमीटर तिला वापस ट्रॅव्हल करावं लागलं. म्हणजे इथं काय झालं, इथं डिस्टन्स किती झालं, मग इथं डिस्टन्स झालं 360 अधिक 360 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे 0, 12, 12शी 2 हाताला 1, म्हणजे इथं 7, म्हणजे 720 किलोमीटर त्या व्हेकलला ट्रॅव्हल करावं लागलं. ठीक आहे. आता महत्वाचं आहे ते म्हणजे इथं डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट किती आहे बघा. डिस्प्लेसमेंट किती आहे, स्टार्टिंग पॉइंट क्यू होता, फिनिशिंग पॉइंट सुद्धा क्यू आहे. म्हणजे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट किती होईल, इथं 0 होईल. ठीक आहे. डिस्टन्स म्हणजे काय, ऍक्च्युअल पॅथ जे काय ट्रॅव्हल केलेलं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट याच्यामध्ये जे काय मिनिमम डिस्टन्स असते ते. इथं स्टार्टिंग पॉइंट आणि स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट कोणता आहे, एकच आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट काय झालं, इथं 0 झालं. ठीक आहे, हे झालं, समजले. आता इथं बघा, पॉइंट ए वर होता, तो असा फिरून पुन्हा त्याच जागी आलाय. म्हणजे डिस्प्लेसमेंट इथं काय झालंय, 0 झालंय. डिस्टन्स किती झालंय, डिस्प्लेसमेंट किती आहे, तर सॉरी, डिस्टन्स किती झालं, इथं इथं डिस्टन्स झालंय या सर्कलच्या सरकमफरन्स एवढं. त्या सर्कलचं जेवढं काही सरकमफरन्स असेल तेवढं काय असेल, इथं डिस्टन्स असेल. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. आता बघा, महत्वाचे पॉईंट कोण तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. डिस्टन्स ट्रॅव्हल इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स काय असते, नेहमी पॉझिटिव्ह असते. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह और झिरो. डिस्प्लेसमेंट काय असते, पॉझिटिव्ह असू शकते, नेगेटिव्ह असू शकते आणि झिरो असू शकते. डिस्टन्स ऑलवेज इक्वल और ग्रेटर दॅन द डिस्प्लेसमेंट. हे डिस्टन्स असते ना, काय असते, डिस्टन्स हे काय असते, इक्वल टू और ग्रेटर दॅन. ठीक आहे, ग्रेटर दॅन और इक्वल टू असते डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट काय असते, डिस्प्लेसमेंट काय असते, लेस दॅन और इक्वल टू डिस्टन्स. ठीक आहे. म्हणजे काय असते, नेहमी डिस्टन्स काय असते, इक्वल असते किंवा ग्रेटर असते दॅन द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय असते, लेस दॅन असते किंवा इक्वल टू असते डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला, आणि नंतर आता आपल्याला बघायचं आहे इथं स्पीड म्हणजे काय. बघा, स्पीडचं डेफिनेशन काय आहे, द डिस्टन्स कवर्ड बाय अ बॉडी इन युनिट टाइम इज कॉल्ड द स्पीड. म्हणजे युनिट टाइम मध्ये जे काही डिस्टन्स कवर्ड केलेलं आहे, डिस्टन्स नॉट अ डिस्प्लेसमेंट, युनिट टाइम मध्ये जे काही डिस्टन्स कवर्ड केलेलं आहे त्याला आपण म्हणतो स्पीड. त्याला काय म्हणतो आपण, स्पीड म्हणतो. ठीक आहे. म्हणजे जो स्पीड आहे तो डिस्टन्स सोबत रिलेटेड आहे. त्यासोबत रिलेटेड आहे, डिस्टन्स सोबत. मग याचा फॉर्म्युला काय आहे, तर बघा, स्पीड काढण्याचा फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे जे काही पूर्ण डिस्टन्स लागलेलं आहे, कव्हर केलेलं आहे ते, आणि टाइम रिक्वायर्ड. ठीक आहे, हे फॉर्म्युला आहे. मग याचं युनिट काय होईल बघा, डिस्टन्स असते मीटर मध्ये, टाइम असतो सेकंड मध्ये. म्हणजे याचं एसआय युनिट होणार इथं मीटर पर सेकंड. काय होणार, मीटर पर सेकंड. त्यानंतर आपण बघूया वेलोसिटी म्हणजे काय. बघा, आता वेलोसिटी रिलेटेड आहे डिस्प्लेसमेंट सोबत,
आणि स्पीड रिलेटेड होता डिस्टन्स सोबत. बघा, डिस्प्लेसमेंट इज ऑकर्ड इन युनिट टाइम इज कॉल्ड द वेलोसिटी. म्हणजे जे काही डिस्प्लेसमेंट युनिट टाइम मध्ये ऑकर्ड होते, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण वेलोसिटी. त्याला काय म्हणतो आपण? वेलोसिटी. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असणार? तर बघा, वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे, मग याचं एसआय युनिट काय होणार? डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर मध्ये असते आणि टाइम म्हणजे सेकंड मध्ये, म्हणजे याचं एसआय युनिट होणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड, नॉट अ स्क्वेअर, मीटर पर सेकंड. ठीक आहे, मीटर पर स्क्वेअर सेकंड म्हणजे काय आहे? हे झालं ऍक्सेलरेशनचं युनिट. हे ऍक्सेलरेशनचं युनिट आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, हे काय आहे? ऍक्सेलरेशनचं युनिट आहे. चला आता बघा, द युनिट ऑफ द स्पीड अँड वेलोसिटी आर द सेम. आताच आपण बघितलं, स्पीडचं आणि वेलोसिटीचं युनिट सेम आहे, मीटर पर सेकंड. ठीक आहे, ते आपण बघितलं. सीजीएस युनिट काय असणार? सेंटीमीटर पर सेकंड. सीजीएस काय असणार? सीजीएस युनिट काय असणार? सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे, आता बघा, जो स्पीड आहे हा रिलेटेड आहे डिस्टन्स सोबत. ठीक आहे, आणि जी वेलोसिटी आहे ही रिलेटेड आहे डिस्प्लेसमेंट सोबत. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. आता बघा, इफ द मोशन इन अलॉंग अ स्ट्रेट लाईन, जर मोशन जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर स्पीड आणि वेलोसिटी दोघांचीही मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यू काय असते? सेम असते. म्हणजे मोशन जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर स्पीड आणि वेलोसिटी काय असते? सेम असते. अदरवाइज इट मे बी डिफर. म्हणजे अदरवाइज ती वेगळी असते. हे क्लिअर आहे? चला जाऊया समोरच्या पॉइंट कडे. आता इथं बघा काय आहे. आता इथं बघायचं आहे इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलोसिटी. म्हणजे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे, स्पीडचा आणि डायरेक्शनचा वेलोसिटीवर काय परिणाम होतो. स्पीडचा आणि डायरेक्शनचा वेलोसिटीवर काय परिणाम होतो आपल्याला बघायचं आहे. बघा, चेंजिंग द स्पीड और डायरेक्शन और बोथ देन इट्स रिझल्ट इनटू द चेंज इन वेलोसिटी. म्हणजे स्पीड जर चेंज झाला तर वेलोसिटी चेंज होते. ध्यानात ठेवा, स्पीड जर चेंज झाला तर वेलोसिटी चेंज होते, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि जर डायरेक्शन जर चेंज झालं तरी सुद्धा वेलोसिटी चेंज होते. किंवा ठीक आहे, ध्यानात ठेवा, किंवा दोन्ही जरी चेंज झाले म्हणजे स्पीड जरी चेंज झाला आणि डायरेक्शन जरी चेंज झालं तरी वेलोसिटी चेंज होते. याचं एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे बघा, सर्क्युलर मोशन. एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे. ठीक आहे, आता सर्क्युलर मोशन मध्ये आहे, त्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे. स्पीड काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग स्पीड कॉन्स्टंट आहे तरी ऑब्जेक्टची वेलोसिटी सुद्धा कॉन्स्टंट राहणार का? वेलोसिटी कॉन्स्टंट राहणार नाही, कारण या ऑब्जेक्टचं प्रत्येक जागी डायरेक्शन चेंज होते. अगोदर तो तिकडे जात होता, इथे आलाय की तो इकडे जाईल. म्हणजे ह्या ऑब्जेक्टचं प्रत्येक जागी काय होत आहे? डायरेक्शन चेंज होत आहे. मग डायरेक्शन चेंज होत आहे तर त्याची वेलोसिटी सुद्धा काय होईल? चेंज होईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता नंतर महत्वाचा पॉइंट आहे युनिफॉर्म मोशन. म्हणजे काय युनिफॉर्म मोशन? बघा, the motion in which the object cover equal distance in equal interval of time is called the uniform motion. आता युनिफॉर्म मोशन म्हणजे काय आहे? तर एखादा ऑब्जेक्ट जर इक्वल डिस्टन्स जर कव्हर्ड करत असेल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे इक्वल डिस्टन्स कव्हर्ड करत असेल इक्वल इंटरवल ऑफ टाइम, तर त्याला आपण युनिफॉर्म मोशन म्हणू शकतो. एक्झाम्पल बघा काय आहे. एक व्यक्ती आहे, तो काय करत आहे? एका आवर मध्ये 10 किलोमीटर चालत आहे. ठीक आहे, तो नेक्स्ट एक आवर मध्ये पुन्हा 10 किलोमीटर चालत आहे. नेक्स्ट 1 आवर मध्ये तो पुन्हा 10 किलोमीटर चालत आहे. म्हणजे तो काय करत आहे? इक्वल डिस्टन्स म्हणजे 10 किलोमीटर 10 किलोमीटर 10 किलोमीटर कव्हर्ड करत आहे इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, म्हणजे 1 आवर 1 आवर 1 आवर. म्हणजे तो एका घंट्यामध्ये फक्त 10 किलोमीटर चालत आहे. नंतर तो 5 घंटे झाला तर तो किती चालेल? 50 किलोमीटर चालेल 5 घंट्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे काय होईल? तो इक्वल डिस्टन्स कव्हर्ड करत आहे इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, त्याला म्हणायचं युनिफॉर्म मोशन. याला काय म्हणायचं? युनिफॉर्म मोशन. नंतर आहे नॉन युनिफॉर्म मोशन. तर बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगत आहे. ठीक आहे, पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला लॉंग मध्ये दिल्या तर त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे. ठीक आहे, आता बघा नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? बघा,
द मोशन इन विच द ऑब्जेक्ट कव्हर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. बघा आहे अनइक्वल डिस्टन्स म्हणजे पहिल्या एका घंट्यामध्ये 10 किलोमीटर, नंतरच्या एका घंट्यामध्ये 20 किलोमीटर, नंतर एका घंट्यामध्ये 7 किलोमीटर. म्हणजे इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम म्हणजे एका घंट्यामध्ये ते काय करत आहे, अनइक्वल डिस्टन्स कव्हर्ड करत आहे. म्हणजे 10, 20, 7 किलोमीटर याला म्हणतात नॉन युनिफॉर्म मोशन. याला काय म्हणतात, नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी तुम्ही लर्न केलेल्या आहेत. आता याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. बघा, यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस, इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इज इन द मोशन. म्हणजे बघा, तुम्ही काय गाडीमध्ये ट्रॅव्हल करता. ठीक आहे. बघा उदाहरणार्थ हे तुम्ही आहात. ठीक आहे, दिस इज यू. आता तुमच्या समोर हा जो बसलेला आहे याचं नाव आहे श्याम. फॉर एक्झाम्पल श्याम आहे. मग ऍज कम्पेअर टू यू, तुमच्या कम्पेअर मध्ये श्याम मोशन मध्ये आहे का, ही व्हेकल तर समोर जात आहे अशा प्रकारे 10 किलोमीटर पर आवर हिचा स्पीड आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. मग हा श्याम मोशन मध्ये आहे का, किंवा श्यामच्या कम्पेअर मध्ये तुम्ही मोशन मध्ये आहात का, तर नाही. ठीक आहे. कारण बघा, जर आपण बघितलं तर हा तुम्ही आहात आणि हा श्याम आहात. तुमच्या दोघांमध्ये तुम्ही काय एक दुसऱ्याच्या रिस्पेक्ट मध्ये आहात, बरोबर आहे. मग एक दुसऱ्याच्या रिस्पेक्ट मध्ये असताना आपलं मोशनची डेफिनेशन काय आहे, मोशनची डेफिनेशन काय आहे, ठीक आहे, इज एनिथिंग दॅट चेंजिंग इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंगच्या रिस्पेक्ट मध्ये जर तो चेंज करत असेल आपली पोझिशन, तर त्याला आपण मोशन मध्ये म्हणता येईल. मग हा श्याम झालं किंवा तुम्ही झाले, एकमेकाच्या रिस्पेक्ट मध्ये पोझिशन चेंज करत आहात का, नाही करत आहे. याचा अर्थ तुम्ही इथं मोशन मध्ये आहात का, नाही. तुम्ही तर मोशन मध्ये आहात का, नाही. ठीक आहे. जर तुम्ही या रोडच्या रिस्पेक्ट मध्ये जर बोलले तर तुम्ही मोशन मध्ये आहात. पण तुम्ही तुमच्या समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा जो मागे बसलेला व्यक्ती आहे किंवा ही गाडी आहे, गाडीच्या रिस्पेक्ट मध्ये तुम्ही मोशन मध्ये नाही आहात. ठीक आहे. चला, समजले. चला, आता बघायचं आपल्याला ऍक्सेलरेशन म्हणजे काय. सर्वात सोपा ऍक्सेलरेशन म्हणजे काय बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड द ऍक्सेलरेशन. म्हणजे जी काही वेलोसिटी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम त्यालाच आपण ऍक्सेलरेशन असं म्हणतो. मग ऍक्सेलरेशनचे फॉर्म्युला काय तर बघा, चेंज इन अ वेलोसिटी अपॉन टाइम हेच आहे याचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता चेंज इन अ वेलोसिटी याचं युनिट काय होणार, मीटर पर सेकंद. आणि खालच्याचं युनिट काय आहे, मीटर पर, याचं टाइमचं युनिट काय, सेकंद. हे वरती जाईल म्हणजे आपलं युनिट होणार इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ऍक्सेलरेशनचं युनिट काय होणार इथं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. बघा आता इनिशियल वेलोसिटी यू आहे, फायनल वेलोसिटी व्ही आहे, रिक्वायर्ड टाइम टी आहे. मग आपण इथं काय करू शकतो, चेंज इन वेलोसिटी. चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय आहे, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. ठीक आहे. म्हणजे इथं आपण लिहू शकतो व्ही मायनस यू अपॉन टाइम. हे झालं आपलं ऍक्सेलरेशन. ठीक आहे, क्लिअर आहे. बघा आता महत्वाचे पॉईंट काय, if the velocity of an object changes during a certain time or period, then it's said to be have a accelerated motion. An object is in the motion can have a two type of the acceleration. आता बघा, एखादा ऑब्जेक्टची जर वेलोसिटी चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू द टाइम, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये जर वेलोसिटी चेंज होत असेल, ठीक आहे, चेंज होत असेल, तर ते मोशन कोणतं आहे, तर त्याला आपण म्हणणार ऍक्सिलरेटेड मोशन. वेलोसिटी चेंज होत असेल एखाद्या ऑब्जेक्टची तर त्याला आपण काय म्हणणार, ऍक्सिलरेटेड मोशन म्हणणार. मग हे ऍक्सिलरेटेड मोशन हे दोन प्रकारचं असते. ठीक आहे. ऍक्सिलरेटेड मोशन हे दोन प्रकारचं असते. एक असते युनिफॉर्म ऍक्सिलरेशन आणि दुसरं असते नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. आता युनिफॉर्म ऍक्सिलरेशन म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन म्हणजे काय, बघा इथं, इफ द वेलोसिटी चेंजेस बाय द इक्वल अमाउंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे इक्वल वेलोसिटी चेंज होत आहे इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे इक्वल वेलोसिटी चेंज होत आहे इक्वल इंटरवल ऑफ टाइम, याला म्हणायचं युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. याला काय म्हणायचं, युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. ठीक आहे. आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन म्हणजे काय, अनइक्वल अमाउंट ऑफ वेलोसिटी चेंजेस, अनइक्वल अमाउंट ऑफ वेलोसिटी चेंजेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. याला काय म्हणायचं, नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. ठीक आहे. चला, आता त्यानंतर एक महत्वाचा आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ऍक्सिलरेशन. या सुद्धा गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आता पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणजे काय,
निगेटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणजे काय आणि झिरो ऍक्सिलरेशन म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघून घेऊया. बघा, an object can have a positive or negative acceleration. ठीक आहे, एखाद्या ऑब्जेक्टला पॉझिटिव्ह असू शकते, नेगेटिव्ह ऍक्सिलरेशन असू शकते. बघा आता पॉझिटिव्ह म्हणजे काय, वेन द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीज, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टची वेलोसिटी इन्क्रीज होते, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. त्याला काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. इज इन द केस द ऍक्सिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ द वेलोसिटी. आता या केसमध्ये काय असतं, म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणजे काय असतं, जे पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन असते त्याच्यामध्ये काय होतं, जे काही ऍक्सिलरेशन असते हे कशाच्या डायरेक्शन मध्ये असते, तर त्या वेलोसिटीच्या डायरेक्शन मध्ये असते. ठीक आहे, म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये जर वेलोसिटी असेल तर पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन सुद्धा त्याच डायरेक्शन मध्ये असते. ठीक आहे, लक्षात घ्या. आता नेगेटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणजे काय, वेन द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस वाईल विथ द टाइम. ठीक आहे, विथ द टाइम म्हणजे ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टची वेलोसिटी जर कमी होत असेल तर त्याला आपण नेगेटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणत असतो. आणि हे नेगेटिव्ह ऍक्सिलरेशनला आपण डिसेलेरेशन असं सुद्धा म्हणत असतो. आणि हे जे काही डिसेलेशन आहे, जे काही नेगेटिव्ह ऍक्सिलरेशन आहे, हे अपोजिट डायरेक्शन मध्ये होत असते, डायरेक्शन ऑफ द वेलोसिटी. म्हणजे हे डायरेक्शन मध्ये जर वेलोसिटी असेल तर ते अपोजिट डायरेक्शन मध्ये काय होत असते, नेगेटिव्ह ऍक्सिलरेशन होत असते. म्हणजे काय, वेलोसिटी कमी होते, त्यालाच म्हणतो आपण नेगेटिव्ह ऍक्सिलरेशन. ठीक आहे, आता बघा, जर वेलोसिटी जर कॉन्स्टंट असेल, वेलोसिटी जर चेंज होत नसेल, वेलोसिटी जर कॉन्स्टंट असेल, जर वेलोसिटी जर चेंज होत नसेल तर त्याला आपण म्हणतो झिरो ऍक्सिलरेशन. त्याला काय म्हणतो आपण, झिरो ऍक्सिलरेशन. ठीक आहे, तर हे पॉईंट तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. ठीक आहे, आता बघा, इथं महत्वाचा एक ग्राफ आहे, ग्राफ अतिशय महत्वाचा आहे. बघा, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर द युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे बघा काय मित्रांनो, पहिल्या 10 सेकंदामध्ये 15 मीटर, नंतरच्या 10 मिनिटांमध्ये पुन्हा 15 मीटर म्हणजे 30 झाले, नंतरच्या 10 मिनिटांमध्ये पुन्हा 15 म्हणजे 45 झाले, नंतरच्या 10 सेकंदामध्ये पुन्हा 15 म्हणजे 60 झाले. म्हणजे प्रत्येक 10 सेकंदामध्ये त्यांनी 15 मीटर डिस्टन्स कव्हर केलेला प्रत्येक 10 सेकंदामध्ये. म्हणजे हे काय झालं, की याला आपण म्हणू शकतो युनिफॉर्म मोशन. याला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म मोशन. याला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म मोशन असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता चला, आता ग्राफ कसा ड्रॉ करायचा, तर बघा मी आता ध्यान देऊन ड्रॉ करतो, तुम्हाला असं ड्रॉ करायचं आहे. बघा इथं झिरो आहे, ठीक आहे. आता झिरो असताना डिस्टन्स किती आहे, झिरोच आहे, म्हणजे इथं असणार. 10 सेकंद असताना किती आहे, 15. म्हणजे बघा हे टाइम आहे, एक्स ऍक्सिस वर टाइम आहे, वाय ऍक्सिस वर काय आहे, इथं डिस्टन्स दिलेला आहे. ठीक आहे, आता सेंटीमीटर बघा, एक्स ऍक्सिस बघा, एक्स ऍक्सिस वर काय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंद. ठीक आहे, वाय ऍक्सिस वर काय 1 सेंटीमीटर इक्वल टू 20 मीटर. चला आता बघूया, हे आहे 10 सेकंद. 10 सेकंद असताना किती झालेलं आहे, 10 सेकंद असताना मला सांगा किती डिस्टन्स कव्हर केलंय, 15 मीटर. म्हणजे 15 कुठे असणार, तर 15 इथं इथं कुठेतरी असणार, ते 15 झालंय. त्यानंतर 20 सेकंद असताना 30, हे 20 सेकंद असताना 30. आता 30 कुठं असणार, तर 30 इथं कुठेतरी असणार. ठीक आहे, त्यानंतर बघा, सॉरी तिथं नाहीये, थोडी मिस्टेक झालेली आहे, एक मिनिट. इथं, त्यानंतर 15 इथं असणार. ठीक आहे, 30 कुठं असणार, इथं असणार ना 30. बघा 30 इथं असणार. ठीक आहे, नंतर बघा 30 सेकंड असताना किती मीटर आहे, 45. म्हणजे 30 सेकंड हे 45 कुठे आहे, बघा 45 इथं कुठेतरी असणार. ठीक आहे, त्यानंतर 50 सेकंद बघा, 40 सेकंद असताना 60, तो 40 सेकंद आहे, 60 कुठं आहे, इथं आहे. ठीक आहे, त्यानंतर 60 सेकंद बघा, 90 आहे, 60 इथं आहे, तर 90 कुठं आहे, तर 90 इथं कुठं तरी आहे. ठीक आहे, त्यानंतर 70 बघा, 70 इथं आहे, तर 105 इथं कुठेतरी असणार. ठीक आहे, आता ग्राफ ड्रॉ करा. ग्राफ कसा येणार बघा, ग्राफ कसा आलेला आहे, स्ट्रेट आलेला आहे. ग्राफ कसा आलेला आहे, स्ट्रेट आलेला आहे. म्हणजे युनिफॉर्म मोशनचा, ठीक आहे, युनिफॉर्म मोशनसाठी जो काही डिस्टन्स टाइम ग्राफ आहे ना, तो कसा येणार आहे,
स्ट्रेट लाईन येणार आहे. स्ट्रेट लाईन काय येणार आहे, कारण जे इक्वल डिस्टन्स कव्हर करत आहे आपण इक्वल टाइम मध्ये. ठीक आहे. आता इथं बघा, इथं तुम्हाला अगोदर ग्राफ ड्रॉ करावा लागेल. ठीक आहे. इथं तुम्ही ग्राफ ड्रॉ करा. आता इथं तुम्हाला करता येणार नाही तेवढा व्यवस्थित. ठीक आहे, कारण मी इथं लॅपटॉपवर करतोय ना, त्याच्यामुळे येणार नाही अशा प्रकारे. ठीक आहे. इथं तुम्ही सेकंद घ्या, इथं तुम्ही डिस्टन्स घ्या. ठीक आहे. इथं स्केल द्या. ठीक आहे. आणि ग्राफ ड्रॉ करा. हे नॉन युनिफॉर्म मोशन साठी आहे. हे कसं येणार, ते अशा प्रकारे येऊ शकतो, कसा बी येऊ शकतो. ठीक आहे. हा स्ट्रेट येणार नाही, कारण हा काय आहे, नॉन युनिफॉर्म साठी ग्राफ आहे. ठीक आहे. त्या गोष्टी मला ध्यानात ठेवायच्या. आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे बघा मित्रांनो, काय ध्यानात ठेवायचं आहे, इक्वेशन ऑफ मोशन. जर तुम्हाला प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असतील, ठीक आहे, प्रॉब्लेम म्हणजे न्यूमेरिकल, त्यासाठी हे इक्वेशन ऑफ मोशन अतिशय महत्वाचे आहे. पुस्तकामध्ये बुकमध्ये तुम्हाला दिले कशा प्रकारे ऑप्टेन करायचे, तिथं आपल्याला ऑप्टेन करण्याची गरज नाही, त्यांना प्रूफ करण्याची गरज नाही आहे. ध्यानात ठेवा. बघा, पहिला आहे इथं व्ही स्क्वेअर इक्वल टू यू प्लस एटी. आता व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, ए म्हणजे ऍक्सिलरेशन, टी म्हणजे टाइम. ठीक आहे. नंतरचं दुसरे इक्वेशन आहे एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, टी म्हणजे टाइम, ए म्हणजे ऍक्सिलरेशन, टी म्हणजे टाइम. ठीक आहे. तिसरं इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. हे असं आहे. व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, ए म्हणजे ऍक्सिलेशन आणि टू म्हणजे सॉरी एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. आणि या इक्वेशनद्वारे तुम्ही काय करू शकता, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर बघा मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेला पार्ट कव्हर करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय अँड गॉड ब्लेस यू ऑल.